एकदा मी संधी देत असतो नाव न घेऊ, त्यांनी त्याचे कार्यकर्ते थांबवावेत. त्याला कळालंय मी कोण म्हणतोय ती, त्याला माहिती आहे त्याने कोणता कार्यकर्ता पुढे घालून व्हिडिओ टाकायला लावलाय ती. मराठ्याच्या रिंगणात येणं एवढं सोपं नाही, येऊ नको म्हणा. तो आदर आहे मराठा समाजात, आणखीन बी रिंगणात येऊ नको. लोक मुलाहिजा करणार नाहीत, केंद्रीय मंत्री असू नाही तर कोणी असो. मराठ्यांच्याच बाया माणसाचे मुंडके कापायला जर तुम्ही निघालात गुतवायला आणि माझ्यावर बळच तुम्ही 10% आरक्षण जर थोपवणार असलात तर तुमचं हे स्वप्न 10 पिढ्या बी मी यशस्वी नाही होणार, 10 पिढ्या बी. दादा, तुमचे एक सहकारी आहेत बाबूराव वाळेकर यांनी राजेश टोपे आणि जरांगे पाटलांनी आंतरवालीच्या आंदोलनामध्ये दगडफेक करायला लावली, असा एक व्हिडिओ व्हायरल झालाय सध्याला. ते मागचाच विषय संपला तो. तुम्ही तर कवाचा आणता 4-5 महिन्याचं. सोशल मीडियावर आहे. ते होणारच, ट्रॅप येत ना, ते होणारच. ते देईन ना उत्तर त्याचं उत्तर ते देईन ना. कसा झाला, काय झाला, घेतील ना त्याच्याकडून उत्तर. त्याला माहीत होतं कसं होतं, काय होतं, ते होईलच ना ऑटोमॅटिक. कसं माहीत होतं, काय होतं, त्याला माहीत होतं तर मग त्यालाच कोणी करायला लावलं काय, त्याचे कोणी नेत्याने एखाद्या माहीत असून मग त्यावेळेस का नाही सांगितलं पोलिसांना असं असं घडणार आहे, इतक्या दिवस का दम काढला, त्याच्याच नेत्याने करायला लावलं असेल. मग नसता हे मराठ्यांचे लोक गुतवायचे असते त्याला, असं काही सांगितलं असेल तिकडून वरून. काही असू शकतं, हे ट्रॅप आहे, काही असू शकतं याच्यात काय. जेव्हा माहिती आहे त्याच वेळेस माहीत होतं म्हणल्यावर त्याच वेळेस पोलिसाला सांगितलं असतं ना. माहीत होतं म्हणल्यावर तिकडूनच हाणायचे सांगितले असते, तू दंगलकरमध्ये जाऊन टाकूतून सगळे. काही असू शकतं, मला काय माहीत नाही त्यातलं. ज्याने व्हिडिओ टाकलाय, ज्याने व्हायरल केलाय त्याला विचारा, तो त्याचं स्पष्टीकरण देईल. काय करायचं ते पोलिस बघतील, मला काय त्याची शिदेनं घेणं नाही. मला एवढंच माहिती आहे, माझ्या मराठ्यांचे डोके टकोरे जाणून बुजून फोडले. चिंधाड्या माझ्या आई बहिणीच्या केल्या, त्या मराठ्यांच्या आई बहिणी होत्या. आणि त्या मराठ्यांच्या आई बहिणींनी दंगल केली असं म्हणणारा या राज्यात मराठ्याचा असू शकतो, ही पहिली घटना आहे. मराठ्यांच्या आई बहिणीचे डोके फोडून त्यांनीच फोडली की काय आणि करायला लावलं की काय, आणि हे डोके फुटलेले माता मावल्या गुतून टाकायच्या. हे मराठ्याच्याच घरातून षडयंत्र घडतंय म्हणल्यावर मला आता त्यातलं डिटेल माहीत नाही. डिटेल आल्यावर मग सांगेल मी. आई बहिणीविषयी काय मराठ्यांच्या भावना पोरांची असू शकते मग एखाद्याच्या नेत्याचं स्वप्न साकार करायसाठी. त्याच्या कोण नेता असेल त्याचं का त्यानेच दंगल करायला लावली त्याच्या माध्यमातून, खूप शंका आहेत मग त्याच्यात. आता त्यातलं मला काय माहीत नाही, त्याच्यामुळं मी ही शक्यता वर्तवली. हे खरंही असू शकतं, खोटंही असू शकतं. मी म्हणलेलो ज्याने टाकलाय त्याला विचारतील. हे ट्रॅप आहेत सरकारचे, पण मी 10% आरक्षण स्वीकारत नाही. किती ट्रॅप रचले भाजपाच्या नेत्यानं, केंद्रीय नेत्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी, त्यांनी किती ट्रॅप रचले ना त्या केंद्रीय नेत्यांनी, तरी पठ्ठ्या तुला म्हणा 10% मी स्वीकारतच नाही. हो, सगळ्या स्वैऱ्यांची ओबीसीतून आरक्षण घेणार, तू छाताडावर बसून घेणार. हो, तू किती हे कार्यकर्ते पेरव, तू केंद्रीय मंत्री जरी असला ना, तू किती हे कार्यकर्ते पेरव, 10% मी स्वीकारितच नाही. कारण ही सुई तू ह्यापर्यंतच येणार आहे, ध्यानात राहू दे तू. आणखीन तरी मराठ्या अंगावर घेऊ नको तू. थोड्या दिवसासाठी केंद्राचा मंत्री आहेस, त्याचा वाईट उपयोग करू नको मराठ्या जातीसाठी. मराठा म्हणून स्वतःला म्हणून घेतो आणि एक कार्यकर्ता मराठ्यांच्याच विरोधात पेरतो. जरा थांब, मराठे घुसले तर बेजारी होईल, थांब जरा. एवढी मंत्रिपदाचे केंद्राचं एकदा दिलंय म्हणून एवढी गरमी नका येऊ देऊ. मराठ्यांचेच लोक गुतवायचे षडयंत्र कार्यकर्त्याच्या हाताने बंद कर. ते जर नाही थांबले त्याचं ट्रॅप, तर ते कोण आहे केंद्रीय मंत्री त्याचं नाव असायच सांगन. त्याने कुठं पेरलंय, काय पेरलंय, कोणाला कोणाचे व्हिडिओ टाकायला काय करायला लावले. त्याला जर माझा रोग कळत असला तर तो थांबल, किंवा त्याच्या कार्यकर्त्याला बी थांबवेल. माझा रोग जर त्याला कळत नसेल तर मराठी पटांगणाला घेणार, त्या केंद्रीय मंत्र्याला बी आणि त्या सगळ्या परिवाराला सुद्धा. कारण मराठ्यांचं वाटोळं करायला निघालात काय तुम्ही कार्यकर्त्याच्या हातानं. मराठी यांना पटांगणाला घेणार म्हणजे घेणार, 100% घेणार. आता त्याने जर त्याचे कार्यकर्ते थांबविले नाही ना, ट्रॅप जाळ रचायला लागला ना, मी 10% स्वीकारावं म्हणून कार्यकर्त्या हाताने, तर त्याला रिंगणात घेणार मराठी. एकदा मी संधी देत असतो नाव न घेऊ, त्याने त्याचे कार्यकर्ते थांबवावेत. त्याला कळालंय मी कोण म्हणतोय ती, त्याला माहिती आहे त्याने कोणता कार्यकर्ता पुढे घालून व्हिडिओ टाकायला लावलाय ती.
मराठ्याच्या रिंगणात येणं एवढं सोपं नाही, येऊ नको म्हणा. तो आदर आहे मराठा समाजात, आणखीन बी रिंगणात येऊ नको. लोक मुलाहिजा करणार नाहीत, केंद्रीय मंत्री असू नाही तर कोणी असो. मराठ्यांच्याच बाया माणसाचे मुंडके कापायला जर तुम्ही निघालात गुतवायला आणि माझ्यावर बळच तुम्ही 10% आरक्षण जर थोपवणार असलात तर तुमचं हे स्वप्न 10 पिढ्या बी मी यशस्वी नाही होऊ देणार, 10 पिढ्या बी. मग केंद्रीय मंत्री होण्यात राष्ट्रपती होय नाही होऊ देणार. ओबीसीतूनच आणि सगळ्या स्वारीचीच अंमलबजावणी घेऊन दाखवेल. किती पेरेव कार्यकर्ते तू. आणि लय आतलं बोलायला लावू नको मग मला, हे बी सांगतो. मला आतलं बी माहिती आहे सगळं. मग कार्यकर्त्यांपासून तुझं सुद्धा सगळं.